नमस्कार, नवराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी प्रथमेश आणि आपण पाहत आहे बातम्या सेकंदात। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत। अयोध्याधाम जंक्शनचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येते। त्याचबरोबर महाराष्ट्रात जालना ते मुंबई धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनलाही ते हिरवा झेंडा दाखवणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभू श्रीरामाच्या भूमीत 16 किलोमीटरचा रोड शो करणार आहेत। त्यांच्या या दौऱ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे। तसेच रोड शोसाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे। महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कोणतेही मतभेद नसल्याचं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले। आघाडीतील तीनही पक्षांमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचितला सोबत घेण्याविषयी मतभेद नसल्याचं त्यांनी सांगितले। वंचित आघाडीसोबत हवी अशी शरद पवार यांची स्पष्ट भूमिका असल्याचं देखील राऊत म्हणाले आहेत। बार्टीने फेलोशिपसाठीची 10 जानेवारीची परीक्षा रद्द केली आहे। सारथी आणि महाज्योतीची परीक्षा अजून रद्द झालेली नाहीये। सारथी आणि महाज्योतीने निर्णय घ्यावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे। ताम्हिणी घाटात खासगी बसचा भीषण अपघात झालाय। 55 जण या अपघातात जखमी झाले असून 2 जणांचा मृत्यू झालाय। बस पलटल्याने हा अपघात झाला असल्याचं कळतंय। त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीतही झाली होती। त्यानंतर पुन्हा वाहतूक पूर्वपदावर आली आहे। अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी पाहत रहा नवराष्ट्र।